महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। काय सांगायला आपलं किती वर्धापन माजी मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय यांच्या मुंबई महाराष्ट्राचं उद्घाटन झालं केंद्रीय मंत्री अतुल सावे साहेबांच्या हाताने काय सांगाल? आज आपल्या उच्च न्यायालयाचा 45वा वर्धापन दिन आहे आणि उच्च न्यायालयाच्या वकील संघातनं बऱ्याच दिवसापासून मागणी होती की हायकोर्ट ते कामगार चौक या रस्त्याला कैलासवासी व्यंकटरावजी देशपांडे उच्च न्यायालय न्यायमूर्ती यांचं नाव देण्यात यावं आणि त्यासाठी आम्ही नगरसेवक असताना त्यावेळेसचे उपमहापौर माननीय प्रमोद भैया राठोड आणि मी या वॉर्डाचे नगरसेवक म्हणून आम्ही तसा प्रस्ताव दाखल केला आणि तो प्रस्ताव मंजूर झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत काही ना काही कारणांनी प्रशासक असेल काही वेगवेगळ्या कारणांनी या पाटीचं अनावरण लांबलं गेलं होतं। पण आज वर्धापन दिनानिमित्त आणि सर्व वकील बांधवांनी केलेल्या मागणीचं फळ म्हणून आज आमच्या महाराष्ट्र बार कौन्सिलचे अध्यक्ष माननीय श्री अमोलजी सावंत सर तसेच महाराष्ट्र बार कौन्सिलचे सदस्य आमचे मार्गदर्शक व्ही.डी. साळुंके सर, उच्च न्यायालयाच्या आमच्या अध्यक्षा नवनिर्वाचित आणि एक आकर्षक आणि अत्यंत प्रखर व्यक्तिमत्व माननीय ॲडव्होकेट योगिताताई खरात असे सर्वजण यांनी सगळ्यांनी आज संकल्प केला होता आणि सावे साहेबांनी त्यासाठी आम्हाला वेळ दिला आणि त्यांच्या मार्गदर्शनातनं आणि सौजन्यातनं आज या पाटीचं अनावरण झालेलं आहे। वर्धापन दिनाच्या मी सर्व वकील बांधवांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबादचा 45वा वर्धापन दिन आहे आणि या निमित्ताने व्यंकटराव देशपांडे माजी मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय यांच्या स्मृती स्मरून आज या रस्त्याला जे अनावरण नाव दिलेलं आहे त्याचं एक आम्हाला असं वाटतं की आम्ही त्यांच्यासाठी कोर्टासाठी ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत डिवोशन दिलेले आहे त्यापैकी एक मुख्य म्हणजे न्यायमूर्ती व्यंकटराव देशपांडे साहेब ज्यांच्या अथक प्रयत्नामुळे इथे औरंगाबादमध्ये खंडपीठ स्थापनेची पाया रोवला गेला। म्हणून आज मला इतका आनंद होतोय की त्यांचं नाव या आपल्या कोर्टाच्या बाजूचा जो रोड आहे त्याला दिलेला आहे आणि आदवान मॅडम तसेच प्रमोदजी राठोड यांच्या अथक प्रयत्नांनी त्यांनी आजच्या दिवशी हा करण्याचा प्रयत्न केला। आमचे वकील बांधव ज्यांनी प्रयत्न केले आणि या दिवसाचं अनावरण झालं, या बोर्डचं अनावरण झालं आणि या रस्त्याला व्यंकटराव देशपांडे माजी मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई मार्ग असं नाव देण्यात आलं। ॲडव्होकेट योगिता थोरात। आज मोठ्या महामार्गाचं उद्घाटन नाव देण्यात आलं, काय सांगाल? आज 27 ऑगस्ट व्यंकटराव देशपांडे साहेबांचं नाव आज या रस्त्याला देण्यात आलं। मला असं वाटतं की हा आज खरंच फार मोठा क्षण आहे, कारण 45 वर्षापूर्वी ज्या व्यक्तींनी अतिशय दूरदृष्टी ठेवून आपल्या संभाजीनगर शहराचाच नव्हे तर पूर्ण मराठवाड्याचा आणि आजूबाजूच्या जळगाव म्हणजे 17 जिल्ह्यांचा विचार करून जो एक मोठा निर्णय घेतला होता आणि या ठिकाणी खंडपीठ स्थापन करण्यासाठी त्यांनी जे अथक प्रयत्न केले होते, मला असं वाटतं की या निमित्ताने ह्या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या नावाला बघून त्या क्षणाची आठवण येईल आणि आपल्या या मराठवाड्याच्या विकासामध्ये जर मोलाचा सगळ्यात मोठा जर हातभार लागला असेल तर मला असं वाटतं की खंडपीठ या ठिकाणी स्थापन झाल्यामुळे झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर कोणाचं श्रेय होतं, योगदान होतं तर आदरणीय व्यंकटराव देशपांडे साहेबांचं होतं। तर आज खरंच आम्ही भाग्यवान आहोत की आजच्या दिवशी या ठिकाणी त्यांच्या वर्धापन दिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी या रोडला त्यांचं नाव आम्हाला या ठिकाणी देण्याचं भाग्य या ठिकाणी लाभलं। खरंच आम्ही खूप त्यांच्या हे आहोत, ऋणी आहोत आयुष्यभर की त्यांनी एवढा मोठा निर्णय त्यावेळेस घेतला होता आणि आज वकील संघाच्या सगळ्या
सगळ्या वकील मंडळींनी या ठिकाणी येऊन हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला, त्याबद्दल आम्ही त्यांचे सुद्धा खूप खूप आभारी आहोत. त्यांचे अथक प्रयत्न होते या रस्त्याचं नावाचं पाठीचं अनावरण व्हावं म्हणून. आदरणीय अतुलजी सावे साहेब आणि माधुरीताईंनी या ठिकाणी येऊन आज जो कार्यक्रम केला त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे सुद्धा आभार आहे.